सुप्रभात मंडळी, आपण वाचत आहोत वीणा गवाणकर लिखित एक होता कारभार हे पुस्तक. मागच्या भागात आपण बघितलं की अमेरिकेतली यादवी युद्धाच्या वेळची जी निग्रोंची साक्षरता प्रमाण जे होतं ते 3% होतं आणि आता 1910 साली ते 70% झालं होतं. आणि या प्रगतीवर डॉक्टर वॉशिंग्टन आणि कारवर समाधानी नव्हते. त्यांचे शिक्षणाबाबतीत नवनवे प्रयोग चालूच होते. तर बघूया ते आता पुढे काय करतायत. आपला अभ्यासक्रम संपवून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना डॉक्टर वॉशिंग्टन नेहमी उपदेश करीत असत. तुम्ही जेथून आलात तिथेच परत जा. पैसे मिळवण्यासाठी नोकरीचा शोध घेण्यात वेळ दवडू नका. पैसा नाही मिळाला तरी विनावेतन काम करा, पण कामाची संधी सोडू नका. आपल्या प्राचार्यांचा हा उपदेश प्राध्यापक कारवरही शिरोधार्य मानित. सुट्टीचा उपयोग शेती सुधार योजनेचा वेग वाढवण्यासाठी करीत. अशाच एका सुट्टीत त्यांनी अलाबामातील अळंबीवर लेख लिहून कृषी खात्यातर्फे भरवल्या गेलेल्या राष्ट्रीय प्रदर्शनात अळंबीचे 100 नमुने पाठवले. औषधी वनस्पतीवरील संशोधन प्रसिद्ध केलं. रोगनिवारक वनौषधींची जंत्री प्रसिद्ध केली. दुसऱ्या सुट्टीत पॅन अमेरिकन मेडिकल काँग्रेसचे कोलॅबोरेटर म्हणून ते वॉशिंग्टनला दाखल झाले. तेथे अमेरिकेतील औषधी वनस्पतींची म्हणजे मेडिकल फ्लोरा सूची तयार करण्याचं काम चालू होतं. या सूचीसाठी प्राध्यापक कारवरांनी दिलेली काही नावं तेथील तज्ज्ञांना संपूर्णतः अपरिचित होती. नावे पण माहिती नव्हती, तर मग गुण तरी कुठून माहिती असायला. तर अशा तऱ्हेने डॉक्टर कारवरांची घोडदौड चालूच होती. त्या हंगामात दक्षिण अमेरिकेत कपासीची पैदास उत्तम झाली होती. डॉक्टर कारवरांच्या सूचनेप्रमाणे शेतकऱ्यांनी जमिनीची खोलवर मशागत केली होती. खतपाणी दिलं होतं. बदलती पिकं घेऊन जमिनीचा कस वाढवला होता. डॉक्टरांच्या हुशारीवर, आंतरिक तळमळीवर, कार्यनिष्ठेवर, त्यांच्या शास्त्रीय संशोधनावर दक्षिणेतील शेतकरी वर्गाचा पूर्ण विश्वास बसला होता. डॉक्टरांच्या संशोधन केंद्रात येण्यास कोणासही अटकाव नसे. गरजूंनी केव्हाही यावं, अडचण सांगावी, सल्ला मागावा, प्रात्यक्षिक बघावं, ही नित्याचीच बाब होऊन बसली होती. या साऱ्याचा दृश्य परिणाम दिसू लागला होता. कापसाला बाजारपेठेही भरपूर. आता अगदी छप्पर फोडून पैसा घरात कोसळणार याच खुशीत सारे शेतकरी होते. पण एके सकाळी अघटित घडले. साऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले. उभ्या कपाशीची बोंड अलगद खुडल्याप्रमाणे तुटून जमिनीवर पडली होती. अर्ध्या इंची टोक किड्यांनी कापसांची बोंड नव्हे, शेतकऱ्यांचं काळीजच कुरतडून खाल्लं होतं. तोंडचा घास काढून घेतला होता. अवघी दक्षिण हवालदिल झाली. आक्रोश करू लागली. टसकतीत प्राध्यापक कारवरांच्या कानी हा आक्रोश गेला. कापसाची बोंड खुडणाऱ्या टोक किडीचा हैदोस त्यांना समजला. सारी दक्षिण कुरतडून काढणारी कीड टस्करीमध्ये का नाही फिरकली बरं? फक्त टस्कगीत कापूस कसा सुरक्षित राहू शकला याचं रहस्य डॉक्टर कारवरांना माहीत होतं. गेली अनेक वर्ष ते भुईमुगाचा अभ्यास करीत होते. त्या भुईमुगाच्याच पिकानं टस्कगीचा कापूस वाचवला होता. त्याचं असं झालं, 1904च्या सुमारास ही कीड मेक्सिकोतून टेक्सासमध्ये घुसली. तिथली कपास मिळत ती 1910च्या सुमारास अलाबामात शिरली. मायकॉलॉजिस्ट प्राध्यापक कारवरांना तिचा उच्छाद माहीत होताच. कपाशीच्या पिकाला गिळणारी ही कीड नष्ट करण्यासाठी तीव्र विषारी रासायनिक औषधं फवारण्याची गरज होती. गरीब शेतकऱ्यांना ही औषधं न परवडणारी. शिवाय जमिनीची खोलवर उखळण करून किडीचा बिमोड करायला हवा होताच. आणि मुख्य म्हणजे कपाशीवर वरचेवर येणारे हे संकट कमी करायचं असेल तर मुळात कपाशी खालचं क्षेत्रच मर्यादित करायला हवं होतं. म्हणजे अशा संकटाशी मुकाबला करणं सामान्य शेतकऱ्यांच्या आवाक्यात राहिलं असतं.
कपाशीखालचं क्षेत्र कमी केल्यानं उरलेल्या शेतजमिनीत या किडीला दाद न देणाऱ्या जमिनीचा कस वाढवणाऱ्या आणि मानवी जीवनास उपयुक्त अशा डाळ वर्गाची, भुईमुगाची, रताळ्याची लागवड करायला हवी. परंतु असा पिकात फेरबदल करा असं सांगण्यापूर्वी भुईमूग, रताळी यांची गुणवत्ता तपासणं आवश्यक होतं. त्यांचं खाद्यपदार्थातील आणि औद्योगिक उत्पादनातील महत्त्व समजून घेऊन स्वतःची संपूर्ण खात्री व्हायला हवी होती. म्हणून प्राध्यापक कारव्हर गेली अनेक वर्ष भुईमूग आणि रताळी यावर संशोधन करीत होते. विशिष्ट पिकावर विशिष्ट किडीची पैदास होत असते. ते पीक तिला मानवतं. नंतर घेतल्या जाणाऱ्या वेगळ्या पिकावर बहुधा ती कीड पोचली न गेल्याने, ते पीक तिला न मानवल्याने तिची उपासमार होऊन ती नष्ट होते. निसर्गातील वैविध्यामुळे अशा किडे कीटकांना परस्पर काटशह बसत असतो. निसर्गातील तोल राखला जातो. एकमेव पीक सतत वर्षानुवर्ष घेत राहिल्यानं त्या पिकावर पोचल्या जाणाऱ्या किडीचं साम्राज्य प्रचंड होतं. निसर्गाचा तोल ढळतो. परिणाम भोगावे लागतात अडाणी शेतकऱ्यांना. टसकगीत कापसावरच्या किडीला अटकाव केला होता तो पिकांच्या फेरपालटाने, भुईमुगाने, रताळ्याने. हवालदिल झालेल्या दक्षिणी शेतकऱ्यांना त्यांनी भुईमुगाचं महत्त्व पटवून द्यायला सुरुवात केली. भुईमुगाच्या लागवडीमुळे वाढणारा जमिनीचा कस आणि त्यानंतर घेतल्या जाणाऱ्या दुसऱ्या पिकाचा होणारा फायदा त्यांना समजावून देण्याचा प्रयत्न केला. पण त्या अडाणी शेतकऱ्यांना हे पटावं कसं? कारण त्यांच्या हिशेबी भुईमूग हे डुकराचं खाणं. फार तर दाणे खारवून पोरांपुढे मुठभर टाकावेत इतकंच. पण आपला प्रयत्न अर्धवट सोडतील तर ते कारभार कसले? भले भले शेतकरी भुईमूग लावायला नाराज होते, तर बारक्यासारख्या शेतकऱ्यांचं काय विचारायचं? शेवटी प्राध्यापक कारभाराने उपाय शोधला. मॅकॉन काउंटीच्या 9-10 मान्यवर शेतकऱ्यांना डॉक्टर वॉशिंग्टनच्या तर्फे भोजनाचं निमंत्रण दिलं. शाळेतील वर्गातील विद्यार्थिनींना हाताशी घेऊन प्राध्यापक कारभाराने जेवण रांधलं. सूप, कोंबडी, भाजी, पाव, कोशिंबीर, आईस्क्रीम, कुकीज, कँडी आणि शेवटी कॉफी. भोजन फार रुचकर होतं. पाहुण्यांनी दिलखुलास दाद दिली. प्राध्यापक कारभाराने गुपित फोडलं. जेवणातील एकूण एक पदार्थ भुईमुगापासून बनवलेला होता. अगदी कोंबडीसुद्धा खोटी होती. हळूहळू शेतकऱ्यांची भुईमुगाविषयीची उदासीनता दूर होऊ लागली. आस्था वाटू लागली. टोळ, किडीची भीती एका बाजूला राहिली आणि प्राध्यापक कारभारांचे अभय पीक दुसऱ्या बाजूला. शेतकऱ्यांनी सुरक्षित रस्त्याची निवड केली. प्राध्यापक कारभारांनी मग भुईमुगाची सांगोपांग माहिती देणारं पत्रक काढलं. अन्नघटक म्हणून भुईमुगाची गुणवत्ता, त्यातील प्रथिनं, त्यापासून मिळू शकणारे उत्कृष्ट खाद्यतेल, त्याच्या पाल्याची पशुखाद्य म्हणून उपयुक्तता, त्याच्या लागवडीमुळे वाढणारा जमिनीचा कस इत्यादी सर्व बाबी शेतकरी वर्गाला पटतील, समजतील अशा भाषेत प्रसिद्ध केल्या. या पत्रकाचा निश्चितच परिणाम झाला. काही समजदार शेतकरी एकत्र आले. त्यांनी विचारविनिमय केला. डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे भुईमूग पेरला. भरपूर पीक आलं. बराचसा भुईमूग उत्तर अमेरिकेच्या बाजारपेठात विकला गेला. उरलेल्या भुईमुगापासून त्यांनी डॉक्टर कारभारांच्या मार्गदर्शनाखाली चीज, आईस्क्रीम, केक इत्यादीसारखे पदार्थ बनवले. भुईमुगवाल्यांचा झालेला हा फायदा पाहून इतर शेतकऱ्यांनीही नंतरच्या हंगामात भुईमूग लावला. महामूर पीक आलं. भुईमूग खरीदणाऱ्या उत्तर अमेरिकेला फक्त खारे दाणे माहीत होते. तेवढ्यापुरता भुईमूग तिनं उचलला. बाकीचा पडून राहिला. किमती घसरल्या. पुन्हा शेतकऱ्यांचा आक्रोश. आता काय करावं? आजवर आपल्या उत्कर्षासाठी प्राध्यापक कारभारांनी घेतलेले परिश्रम विसरून दक्षिणेतला शेतकरी त्यांना दूषण देऊ लागला. गोरा शेतकरी तर निग्गर म्हणून त्यांची संभावना करू लागला. परिस्थितीचं खापर डॉक्टरांच्या माथी मारून मोकळा झाला. प्राध्यापक कारभारांनी एक राक्षस गाडला होता, पण आता दुसरा उभा राहिला होता.
आजूबाजूच्या शेतीची ते पाहणी करून आले. त्या राक्षसाचं भयानक दर्शन त्यांना घडलं. प्रत्येक खळ्यात भुईमुगाच्या या राशीच्या राशी पडलेल्या, काही ठिकाणी तर तो सडू लागलेला. हा असाच सडणार असेल तर लावायचा तरी कशाला, म्हातारी कोतारी तळमळू लागली. माझ्या सांगण्याप्रमाणे भरपूर पीक निघालं. आता त्याचं तुम्ही काय करावं हे सांगणं माझं काम नव्हे, असं म्हणणं प्राध्यापक कारभारांच्या स्वभावधर्मात बसणारं नव्हतं. त्यांच्या जबाबदाऱ्या इतक्या सहज संपणाऱ्या नसत. कापसाच्या जोखडाखालून निघण्यासाठी सहज उगवणारं आणि हितकर पर्यायी पीक म्हणून भुईमूग उजवा होता हे ठीक, पण आर्थिक व्यवहारातही तो कापसाला तोडीस तोड असायलाच हवा. तेव्हा कापसासारखी भुईमुगालाही प्रचंड बाजारपेठ मिळवून देणं हेही माझंच काम आहे, असा प्राध्यापक कारभारांनी विचार केला. त्यांनी स्वतःला प्रयोगशाळेत कोंडून घेतलं. आपला नेहमीचा धान्याच्या पोत्यापासून बनवलेला ॲप्रन चढवून आपल्या पित्याच्या सहवासात संशोधनाला त्यांनी सुरुवात केली. थोडेसे सोललेले शेंगदाणे घेतले, त्याचं पीठ बनवलं, मग ते गरम केलं, हात मशीनमध्ये टाकून तेल बाहेर सुटेपर्यंत दाब दिला. कपभर तेल मिळालं. त्या तेलाची निरनिराळ्या तापमानात परीक्षा घेतली. अपेक्षेबाहेर यश मिळालं होतं. प्राण्यांच्या चरबीतील दोष या तेलात नव्हते. मार्गारीन, साबण, स्वयंपाक साधनं, प्रसाधनं या कामी प्राणिज तेलाऐवजी भुईमुग तेल अधिक सुलभ रीतीने उपयोगात येण्याजोगं होतं. तेल काढून उरलेल्या चोथ्यात थोडं पाणी मिसळलं, गरम केलं, ढवळलं, चव घेतली, त्यात चवीपुरतं चिमूटभर मीठ आणि साखर घातली, पुन्हा ढवळलं, थंड केलं, चव घेतली. अरे वा, चवदार दूध तयार झालं होतं. थोडा शेंगदाण्याचा वास मारत होता, पण हरकत नाही, तो घालवता येईल. पण हे बिनगाईचं दूध गुणवत्तेत जराही उणं नव्हतं. मूठभर शेंगदाण्यांचं ग्लासभर दूध, हे असे प्रयोगामागून प्रयोग, पुन्हा प्रयोग, आणखी प्रयोग. जेवणाचं आत गेलेलं ताट बहुतेक तसंच बाहेर येईल. कोणी काळजीनं दरवाजा खटखटावलाच तर आम्हाला त्रास देऊ नका एवढंच उत्तर मिळेल. असं सतत 6 दिवस चाललं होतं. 6व्या दिवशी रात्री ते आपल्या खोलीत येऊन बिछाण्यावर टेकले. सकाळीच आपल्या निवडक विद्यार्थ्यांना घेऊन प्रयोगशाळेत गेले. काहीतरी विलक्षण, अपूर्व असं बघायला मिळणार अशी प्रत्येकाची खात्री होतीच. तिथे मांडले होते भुईमुगाच्या दाण्यापासून बनवलेले 2 डझन पदार्थ. शेंगदाण्याचे रासायनिक पृथक्करण करून, विघटन करून, विघटित केलेल्या घटकांचे विविध पद्धतीने संयोग करून त्या आधारे पुढे त्यांनी 300 वेगवेगळ्या वस्तू तयार केल्या. उदाहरणार्थ चरबी, रेझिन, साखर, शाई, बूट पॉलिश, रंग, दाढीचा साबण, खत, मऊ गुळगुळीत कागद, कृत्रिम फरशा, ग्रीस, लोणी, प्लॅस्टिक, दूध, चीज, सौंदर्य साधनं, शॅम्पू, विनेगार, झटपट कॉफी, पर्यायी क्विनाईन, लाकडासाठी रंग, केसातील कोंडा नाहीसे करणारे साधन, खाद्यतेल इत्यादी मानवी जीवनास आवश्यक त्या बहुतेक सर्व गोष्टी शेंगदाण्यांपासून बनवल्या होत्या. आपल्या संशोधनाविषयी बोलताना ते खुलासा करीत, विधात्याने आपल्याला 3 राज्य दिली आहेत: प्राणीसृष्टी, वनस्पतीसृष्टी आणि खनिजसृष्टी. आता त्यानं 4थ्या सृष्टीचं द्वार खुलं केलं आहे. या 4थ्या सृष्टीत संयोग करून कृत्रिमरित्या वस्तू बनवल्या जातील, म्हणजे सिंथेटिक किंगडम. स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी माणसानं 3 प्रकारे स्वतःत बदल केला. प्रथम त्याने नैसर्गिक स्वरूपात असलेल्या गोष्टींनी आपली गरज भागवली. नंतर त्यांनी नैसर्गिक अवस्थेत मिळणाऱ्या गोष्टींचाच सोयीस्कर वापर करून घेतला. आणि 3ऱ्या प्रकारात त्याने त्या गोष्टीत संपूर्णतः किंवा अंशतः बदल घडवून आपली वाढती गरज भागवण्यासाठी नवीन वस्तूंची निर्मिती केली. नैसर्गिक सृष्टीच्या कक्षा वाढवल्या. मंडळी, आता ह्याच्या पुढचा भाग आपण उद्या वाचूया. तोपर्यंत बाय बाय.
पण माझं गप्पा गोष्टी हे यूट्यूब चॅनल अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. माझे हे सगळे जे एपिसोड्स आहेत हे लाईकही करा आणि शेअरही करा. धन्यवाद.